मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. मी आपणाला विनंती करतो की कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया मंचावर स्थानापन्न व्हावे. खूप खूप धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. आज गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या या मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्य राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वाल सर, मान्य आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ डॉक्टर मिलिंद नरोटे सर, मान्य जिल्हाधिकारी गडचिरोली श्री अविशांत पंडा सर, मान्य पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे सर, मान्य अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश सर, मान्य अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराजजी सर, मान्य संचालक ग्रामीण विकास व उद्योजकता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ श्री कैलास मोरे सर, मान्य संचालक युवा शक्ती फाउंडेशन पुणे श्री एकनाथ पवार सर, तसेच उपस्थित सर्व युवक युवती, सर्व पत्रकार बांधव, तसेच उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांचे मी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मी मान्य पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर यांना विनंती करतो की त्यांनी मान्य राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वाल सर यांचे झाडाचे रोपटे देऊन स्वागत करावे. मान्यवरांना विनंती करतो की कृपया मंचावर स्थानापन्न व्हावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मान्य पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करावी.
आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री आशीष जायसवाल सर, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली, माननीय नामदार श्री मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, श्री अविशांत पंडा, जिलाधिकारी गडचिरोली, श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गडचिरोली, श्री एम रमेश, अपर पुलिस अधीक्षक अभियान गडचिरोली, श्री गोकुल राज जी, अपर पुलिस अधीक्षक प्रशासन गडचिरोली, श्री कैलाश मोरे, संचालक ग्रामीण विकास व उद्योजकता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, श्री एकनाथ पवार, संचालक युवा शक्ती फाउंडेशन पुणे, तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व युवक युवतीचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मी स्वागत करतो. आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज टाटा, महिंद्रा, बजाज, फ्लिपकार्ट, डीमार्ट, फिएट, MRF, JBM अशा विविध 35हून अधिक भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये 4000 पेक्षा अधिक रोजगारांची संधी जिल्ह्यातील युवक युवतींना उपलब्ध होणार आहे. गडचिरोली पोलीस दलाचे प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून आजपर्यंत 15,000 पेक्षा अधिक युवक युवतीचे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास गडचिरोली पोलीस दल यशस्वी झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाचे स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज पाहतो सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, मीडिया डेव्हलपर, तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, वाहन चालक, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण असे एकूण 4000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एक गाव एक वाचनालय या अभिनव उपक्रमातून आजपर्यंत 75 सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 9000 पेक्षा अधिक विद्यार्थी घेत आहेत. यातील 205 विद्यार्थ्यांची निवड शासनाच्या विविध विभागामध्ये झालेली आहे. एक कौतुकास्पद बाब आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपर्यंत 12 स्पर्धा परीक्षा सराव पेपर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 35,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपर्यंत गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील 13,12,941 नागरिकांना प्रत्यक्षरित्या शासनाच्या योजनांचे लाभ पोहोचवण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. आणि आजचा हा भव्य रोजगार मेळावा त्याच दिशेने एक भक्कम पाऊल आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतींना मी आवाहन करतो की त्यांनी या रोजगार मेळाव्याचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा. येणारे काळातही अधिकाधिक कंपन्या, प्रशिक्षण संस्था आणि रोजगारची संधी जिल्ह्यात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असणार आहे. माझ्याकडून उपस्थित सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या मेळाव्याप्रसंगी 5 युवक युवतींना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. मी मान्य राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा ॲडव्होकेट श्री आशिष जायसवाल सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते सदर नियुक्तीपत्रांचे वितरण करावे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सूरज भगवान गोंगले, राहणार उपपोस्टे दामरंजा याला. सूरज भगवान गोंगले. आदरणीय सर, सूरज गोंगले याला महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये एकूण 2.64 लाख रुपयांचे पॅकेज मिळालेले आहे. यानंतर मी आमंत्रित करतो चांदनी सत्यम मडावी हिला. चांदनी सत्यम मडावी.
माननीय राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री श्री आशिष जयस्वाल सरांना विनंती करतो की कृपया आपले उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावे. मी माननीय आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ श्री नरोटे सरांना विनंती करतो की उपस्थितांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. आज गडचिरोली ते पोलीस दातोला खिडकी या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराचे प्रमाणपत्र देण्यात येते. तरी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक राज्यमंत्री, आमचे सहपालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अविशांत पांडा सर, या गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सर, आमचे सीओ सुहास गाडे सर, आमचे रमेशजी, आमचे अपर पोलीस अधीक्षक गोकुल साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर असलेले आमचे सर्व बंधू भगिनी आणि युवा वर्ग. अत्यंत आनंद होत आहे की गडचिरोलीमध्ये असे छोटे छोटे उपक्रम जसं की आतापर्यंत एक गाव एक वाचनालय तर्फे जवळपास 1000 वाचनालय उघडण्यात आलेले आणि त्या माध्यमातून आपण सर्वांना जवळपास 9000 विद्यार्थ्यांना एक सेवा पुरवण्यात आलेला आहे. आणि गडचिरोली जसा विकसित होत चाललेला आहे, गडचिरोलीमध्ये नवीन नवीन कंपन्या येत आहेत, नवीन स्टील हब होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्या मार्फतीने आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. आणि आज पोलीस प्रशासनातर्फे एक चांगला एक मंच उभारून आपण सर्वांना जवळपास 1000 मुलांना आपण रोजगार संधी उपलब्ध करून त्याबद्दल मी आमचे पोलीस प्रशासनाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि सोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून आमचे पालकमंत्री झाले त्यांनी 1 लाख युवांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आणि आता JSW येईल, मग त्याच्यानंतर लॉयड मेटलच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 1 लाख लोकांना रोजगार इथं अवेलेबल होणार आहे. पण एक आहे की त्यासाठी तुम्ही खरंच तयार आहात का? मग त्यासाठी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करावं लागतील, मग बाकीचे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आपल्याला पुढच्या आयुष्यात चांगलं करायचं असेल तर आज मी बघतोय की आज 12वी शिकलेले मुलगा 10वी शिकलेल्या मुलांना एक रोजगार मिळत आहे, पण पुढच्या भविष्यात त्यांना उंची घ्यायची असेल तर आपल्याला स्किल डेव्हलप करत राहावं लागणार आहे, आपल्याला अभ्यास करत राहावं लागणार. एवढंच सांगतो की आपण अभ्यास करत राहा, आपल्याला स्वतःला डेव्हलप करत राहा आणि एक आपल्या भविष्यामध्ये एक उंच भरारी घ्या, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आमच्या आशिष जयस्वाल साहेबांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी जेव्हापासून सहपालकमंत्री पदाचा आमच्याकडे पदभार घेतला तेव्हापासून आम्हाला मार्गदर्शन आणि गडचिरोलीला एक नवीन उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा पण खूप खूप आभार मानतो आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी माननीय राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री आशिष जयस्वाल सरांना विनंती करतो की उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करतील. व्यासपीठावर उपस्थित सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना च्या स्मृतीस अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे कार्यकुशल आमदार, लोकप्रिय आमदार श्री मिलिंद नरोटे, आपले कार्यक्रमाचे आयोजक, पोलीस अधीक्षक यांच्या पुढाकाराने एक उत्स्तुत्य अशा पद्धतीचा उपक्रम गडचिरोलीमध्ये सुरू आहे असे आपले नीलोत्पलजी, आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम आपल्या जिल्ह्यात केलेलं असे श्री अविनाश पांडा, आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, अप्पर पोलीस अधीक्षक असे आपले श्री गोकुलराज, श्री कैलाश मोरे, श्री एकनाथ पवार आणि उपस्थित सर्व युवक युवती बंधू आणि भगिनींनो, गडचिरोलीच्या या रोजगार मेळाव्यात मला उपस्थित राहण्याचा योग आला
हे अतिशय मला आनंद देणारी बाब होती. खरं म्हणजे आज माझा नियोजित कार्यक्रम होता, परंतु मला पोलीस अधीक्षकांनी जेव्हा सांगितलं तर मी लगेच याला होकार दिला आणि सर्व कार्यक्रम बाजूला सारून मी या ठिकाणी आलो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या सर्वांना या एक कल्पना आहे की आपण आता आधुनिक युगाकडे वाटचाल करत आहोत. वर्षानुवर्षापासून जर आपण आपली पूर्वीची पिढी पाहिली, मोबाईल नव्हतं, टेलिफोन नव्हते, पहिले लँडलाईनचे कम्युनिकेशनचे साधनं नव्हते, जाण्यासाठी रस्ते नव्हते, गाडी नव्हती, 4 चाकी वाहन नव्हते, 2 चाकी वाहन नव्हते. परंतु मागील 50-100 वर्षामध्ये आपण विकासाच्या दिशेने खूप यशस्वी वाटचाल केली आणि आपल्या सर्वांना माहित आहे की पुढचा जो युग आहे तो कसा येणार आहे. पहिले इलेक्ट्रिक नव्हती, प्यायला पाणी पुरवठा योजना गावात नव्हत्या, तरी लोक जगत होते. मी अभ्यास केला, मला माहिती मिळाली की 10,000 वर्षापूर्वी शेती नव्हती. आपण जे धान वाण जेवढे लावतात ते पहिले काहीच नव्हतं. लोक कंदमूल वगैरे काहीतरी खाऊन जगत होते. परंतु मनुष्याचा विकास झाला, देशाचा विकास झाला, महाराष्ट्राचा विकास झाला आणि गडचिरोली देखील आता विकासाच्या दिशेने खूप वेगवान प्रगती करत आहे, वेगाने वाटचाल करत आहे. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली 1999ला, मी जेव्हा आमदार झालो होतो पहिल्यांदा, तेव्हा आमचाही मतदारसंघ असं होतं की गावाचे पोच रस्ते नाही, गावात चिखलाचं साम्राज्य, गावाच्या बाहेर गावात जायचं असेल तर टोंगड्यापर्यंत पाय फसत होते, असे देखील आमचेही गाव होते. परंतु मागील 20-25 वर्षामध्ये आम्ही सातत्याने वेगवेगळ्या विकास निधीतून गावाचे रस्ते केले, गावाच्या अंतर्गत रस्ते केले, गावाचे आता पांधन रस्ते केले, नॅशनल हायवे झाले, स्टेट हायवे झाले, सर्व झाले. शाळा नव्हत्या, शाळा झाल्या. विकासाचे सर्व जे काही पॅरामीटर्स आहे किंवा जे काही आपले पायाभूत सुविधेचे जे काही उपक्रम आहे ते आपण आता पूर्णत्वास नेत आहोत. हळूहळू गडचिरोली देखील सॅच्युरेशन मोडमध्ये जाईल आणि कुठल्याही गावाचा रस्ता राहिला नाही, कुठल्याही गावाचा डांबरी रस्ता राहिला नाही. हा चित्र भविष्यामध्ये लवकरच आपल्याला गडचिरोलीला दिसणार आहे. कारण की माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्याचे जेवढेही प्रस्ताव येतात त्याला ते प्राधान्याने मंजुरी देतात. त्यामुळे गडचिरोलीची भौगोलिक परिस्थिती जरी विपरीत असली, इथं पावसाचं प्रमाण असलं, गाव दुर्गम असले, तरी देखील महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याची प्रगती ही वेगवान होत आहे. मी मनापासून पोलीस विभागाचं अभिनंदन करेल, आपले एसपीचं अभिनंदन करेल की एक उल्लेखनीय काम त्यांनी या जिल्ह्यात केलं. अधिकारी अनेक जिल्ह्यात असतात, आम्ही देखील इतक्या वर्षापासून अनेक जिल्ह्यात अनेक काम केलं, आपल्या जिल्ह्यात काम केलं. शेकडोच्या संख्येने लोकांशी आमचा संपर्क आला. परंतु आपल्या पदाला न्याय द्यायचं आणि आपल्या जी घटनात्मक जबाबदारी आहे तेव्हा आपल्या कर्तव्याची जी एक एसपी म्हणून किंवा जे काही आपले पद आहे त्या कर्तव्याच्या बाहेर जाऊन देखील लोकाभिमुख कामं करणे, वेगवेगळे उपक्रम राबवणे, सामाजिक उपक्रम राबवणे, सांस्कृतिक उपक्रम राबवणे, मॅरेथॉन घेणे, अशा पद्धतीची जे विविध उपक्रम या जिल्ह्यात राबवले जात आहे, हा एक दुर्लभ चित्र आहे. नाही तर काय होते, काही लोक फक्त आपलं काम करायचं, 10 ते 5 काम करायचं. परंतु आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत. आपल्याला परमेश्वराच्या कृपेने, आपल्या आईवडिलांच्या कृपेने किंवा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने एक चांगली संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करायचं आणि समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आपण काम करायचं, ही भूमिका ठेवणारे लोक खूप कमी असतात. आणि मी पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने नक्षलमुक्तीसाठी, माओवादीपासून मुक्तीसाठी ज्या पद्धतीचं अभियान राबवलं आणि डेडिकेटेडली पोलीस विभागाने जे काम केलं त्याची स्तुती खऱ्या अर्थाने शब्दकोशातील शब्द अपुरे पडतील अशा पद्धतीचं उत्तम काम गडचिरोली जिल्ह्यात झालं. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व युवकांनी जोरदार टाळ्यांनी पोलीस विभागाचा अभिनंदन करावं अशा पद्धतीची विनंती करतो. थोडी टाळ्यांची संख्या कमी झाली, अजून हा सभागृह तुमच्या टाळ्यांनी मोठा आवाज या ठिकाणी झाला पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो.
शेवटी आपण या पृथ्वीवर काही दिवसासाठी आलो आहे. एखाद्या ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो, ट्रेनमध्ये बसतो आणि पुढच्या स्टेशनमध्ये कधीतरी उतरून जातो. तशा पद्धतीने आपण या पृथ्वीवर काही दिवसासाठी आलो आहे. प्रत्येकाचं आयुष्य निश्चित आहे. कोण किती दिवस जगणार आहे कोणाला माहीत नाही. परंतु आज जे आपण विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत पाहत आहोत, आपल्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक महापुरुषांनी, बिरसा मुंडा असेल, राणी दुर्गावती असेल, अशा अनेक महामान मान्यवरांनी, बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा गांधी असेल, अशा अनेक लोकांनी या देशाच्या निर्मितीसाठी खूप मोठं काम केलं. आणि म्हणून रोज हजारो लाखो लोक जगतात, हजारो लाखो लोक रोज मरतात. परंतु जे समाजासाठी जगतात, जे दुसऱ्यासाठी जगतात, जे समाजासाठी काम करतात, त्यांच्या नावाची इतिहासात नोंद होते. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आता गावातील पायाभूत सुविधा आमच्या अनेक जिल्ह्यात संपलेल्या आहेत. त्यामुळे आता आमचं सर्वांचं लक्ष जास्तीत जास्त रोजगारक्षम महाराष्ट्र निर्माण करायचं, उत्पादक महाराष्ट्र निर्माण करायचं. आणि जे काही शासनाचा निधी आहे तो रस्ते, नाले, पूल याच्यावर खर्च नाही करायचा जास्तीत जास्त. ते तर आवश्यकच आहे. परंतु त्यासोबत दरडोई उत्पन्न वाढवणे, म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढवणे, लोकांचा लाईव्हलीहूड, लोकांचा रोजगार, महिलांना रोजगार, युवकांना रोजगार आणि त्या माध्यमातून समृद्ध कुटुंब निर्माण करणे हे आपला सर्वांचा उद्देश असला पाहिजे. मी नेहमी भाषणात सांगतो की माझा मोबाईलचा स्टेटस कायम आहे, जिंदगी न मिलेगी दोबारा. कारण की आपलं आयुष्य पुनर्जन्म याच्यावर माझा विश्वास नाही. रोज आपण एका कॉन्स्टंट स्पीडनी आपल्या मृत्यूकडे जातो. आपला मृत्यू कुठे कोणाला माहित नाही. मग जितकं आपलं आयुष्य आहे तो आनंदी झाला पाहिजे. आपल्या हॅपीनेस इंडेक्समध्ये वाढ झाली पाहिजे. आपल्या जीवनात दुःखाचे दिवस कमीत कमी असावे, आपल्या जीवनात आनंदाचे दिवस जास्तीत जास्त असावे. कारण की रोज आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी होत आहे. आणि यासाठी सर्वात महत्वाची बाब आहे आर्थिक समृद्धी. सर्व सोंग करता येते पण पैशाच्या सोंग करता येत नाही. माणसाला जेव्हा एखादी बिमारी होते, एखाद्या पद्धतीची आर्थिक उच्चमना त्याची होते, पैशाची समृद्धी आल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होणार नाही. आणि पैशाची समृद्धी आणायची असेल तो उत्पादक महाराष्ट्र करावा लागेल, उत्पादक गडचिरोली करावं लागेल. आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र होईल. आत्मनिर्भर महाराष्ट्र तेव्हाच होईल जेव्हा आत्मनिर्भर महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्हे, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गाव होईल. त्यामुळे यावर्षी आम्ही महिला बचत गटाला 1-1 लाख रुपये देण्याची योजना या ठिकाणी आणली. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवायची आहे. गडचिरोलीचा विकसित महाराष्ट्राचा जो स्वप्न माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलेला आहे, माननीय मोदीजींनी विकसित महाराष्ट्र भारत 2047ला सुसंगत महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत आणि मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत मांडला, त्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भविष्यामध्ये गडचिरोली कसं होईल, पुढच्या आपले टार्गेट काय आहे, किती आपलं लक्ष आहे, त्याचं उद्दिष्टपूर्ती कशी करायची आहे आणि गतिमान पद्धतीने, वेगवान पद्धतीने आपला जो टार्गेट आहे तो लवकरात लवकर कसा अचीव्ह करायचा. जेवढे काही शाश्वत विकासाचे पॅरामीटर आहे, गावात इंटरनेट सुविधा पाहिजे, मोबाईल टावर पाहिजे, सर्व पद्धतीच्या पिण्याला पाणी पाहिजे, रस्ता पाहिजे, आरोग्य सेवा पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे. जे काही शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे त्या सर्व ध्येयाची कालबद्ध पद्धतीने ते सर्व टार्गेट अचीव्ह करणे, ते सर्व उद्दिष्ट पूर्ण करणे आणि समाजाला पुढे नेणे. आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाचा वाढदिवस त्यांनी गडचिरोलीत ते होते आपल्या वाढदिवशी. आणि महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये जे 36 जिल्हे आहेत त्यामध्ये शेवटच्या 5 जिल्ह्यामध्ये गडचिरोली आहे. आणि सरकारचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण सरकारचा टार्गेट आहे की महाराष्ट्राच्या टॉप 10 जिल्ह्यामध्ये गडचिरोलीला आणायचं आहे पर कॅपिटा इन्कम मध्ये. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा वेगवेगळी गुंतवणूक या ठिकाणी होईल, इथे रोजगाराची निर्मिती होईल. आपल्याला माहिती सांगू इच्छितो की आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपदा आहे आणि ही खनिज संपदा
लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देऊ शकते. जर आपल्या भागात उत्पादन झालेला खनिज हा जर दुसऱ्या देशात गेला किंवा दुसऱ्या राज्यात गेला आणि त्याच्यामध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन आहे ते जर आपल्या जिल्ह्यात नाही झाली तर फक्त आपल्याला उत्खननामुळे जे काही परिणाम भोगावे लागतात त्याचा संताप सहन करावा लागेल आणि रोजगार मिळेल, परंतु तेवढा मिळणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने गडचिरोलीमध्ये जे इंडस्ट्री आहे त्याच्यासाठी सुमारे 125 ते 150% पर्यंत इन्सेंटिव्ह दिलेला आहे की तो रोजगार गडचिरोलीत निर्माण झाला पाहिजे. जे उद्योग या भागात येतील त्यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोकांना नियुक्ती आदेश मिळणार आहे ते बाहेर कामाला जातील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, माणसाने आपल्या रोजगारासाठी कुठेही पाठवलं तिथे जाण्याची तयारी असली पाहिजे. अनेक लोकांची मानसिकता असते आपलं गाव नाही सोडायचं. काही लोकांना पगार कमी वाटत असेल, परंतु ज्या लोकांना जास्त पगार आहे ते पूर्वी कधीतरी कमी पगारात लागले होते. हळूहळू आपला जो ग्रोथ रेट आहे, जो महागाईचा इंडेक्स आहे, आपला DI यात निरंतर वाढ होत असते. आणि अनुभवातून जेव्हा माणूस शिकतो, 1-2 वर्ष तुम्ही कुठल्याही कंपनीत काम केलं तर तुम्ही स्किल्ड मॅनपॉवर म्हणून तुम्ही तयार होणार. आणि स्किल्ड मॅनपॉवर तयार झाली तर तुम्हाला नोकरीसाठी फिरण्याची गरज नाही. नोकरी तुमच्याकडे येईल, जास्त पॅकेज तुम्हाला देईल आणि तुम्हाला एक ठिकाणी जिथं तुम्ही काम करता त्याऐवजी तिथून सोडा, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला जास्त पैसे देतो. प्रशिक्षित मनुष्यबळाची समाजाला खूप गरज आहे. लोकसंख्या आपल्या देशात खूप आहे, बेरोजगारी खूप आहे, परंतु जेव्हा काम करण्यासाठी लोकांना माणसाला मनुष्यबळाची गरज पडते तेव्हा मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक माणसाला वाटते की मी माझ्या गावाच्या बाहेर नाही गेलो पाहिजे. शेवटी आपल्याला माझी विनंती आहे की आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल. जग आपल्याला पाहावं लागेल. आज भारताचे कितीतरी लोक, माझ्या स्वतःचे जे 8 भाऊ बहीण आहेत ते कोणी अमेरिकेत आहे, कोणी न्यूझीलंडमध्ये आहे, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. जर त्यांनी विचार केला असता की मी बाहेर नाही जाणार तर त्यांना कदाचित ही अपॉर्च्युनिटी मिळाली नसती. काही लोक पुण्यामध्ये आहे कारण की पुणे IT हब आहे. मग एखादा देश विकसित होणे, एखादा जिल्हा विकसित होणे आणि आपण मागासलेलं राहणे हे आपल्यासाठी योग्य नाही. उद्याची पिढी आपल्याला घडवायची आहे आणि महाराष्ट्र पुढे जाईल आणि गडचिरोली पुढे जाणार नाही तर महाराष्ट्राचा शाश्वत विकास आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जे विकसित महाराष्ट्र 2047चा जो स्वप्न पाहिलाय, सामाजिक विषमता निर्माण होईल, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दरी निर्माण होईल. त्यामुळे आपला सहकारी जिल्हा ज्या गतीने पुढे जात आहे त्याला बरोबरीत आपण गेलो पाहिजे. किंबहुना जास्त गतीने काम करून आपल्याला त्यांना मागे टाकायला पाहिजे. अशा पद्धतीची एक भावना देखील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणि हे काम कुठला एक व्यक्ती करू शकत नाही, एक नेता करू शकत नाही, एक अधिकारी करू शकत नाही. या अभियानामध्ये प्रत्येक माणसाचा सहकार्य लाभेल, प्रत्येक माणसाचा योगदान लागेल आणि प्रत्येक माणसाला त्याची मानसिकता बदलावी लागेल. होय, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आमचा जिल्हा देखील विकसित झाला पाहिजे, आमचा समाज देखील पुढे झाला पाहिजे. गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याचे आदिवासी देखील या देशामध्ये समृद्ध आणि सुखी झाले पाहिजे. त्यासाठी जे जे निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आपल्याला देखील या विकासाच्या गतीमध्ये सोबत येण्याची गरज आहे. आमची मनापासूनची भावना आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक झाली. आपले आमदार नरोटे साहेब देखील त्या ठिकाणी आले होते, इथले शेतकरी देखील आले होते. आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांना विकासामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. त्यांची जमीन फोर्सिबली घेणे आणि त्यांना कमी मोबदला देणे हा आमचा उद्देश कदापि नाही आहे. तर या पूर्ण विकासाच्या, या सर्व विकासाच्या रथामध्ये त्यांना सोबत घेऊन त्यांना काम करायचं आहे, त्यांना बेनिफिशरी करायचं आहे, कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं नाही आहे. परंतु एका बाजूने हे सत्य असलं तरी दुसऱ्या बाजूनी एक विशिष्ट गँग आहे. ही विशिष्ट गँग लोकांना भ्रमित करत राहते, लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरत राहते. जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा लोकांना कन्फ्यूज करण्यात येते. ज्यांनी स्वतः काही केलं नाही ते आपले अपयश लावण्यासाठी जेव्हा दुसरा काही करत असेल तर त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे उद्या जर या भागाचे सर्व उद्योग बाहेर गेले तर चंद्रपूर, नागपूर या भागात जातील. त्या भागात लोकांना जर विकासासाठी जर विरोध केला तर त्या जिल्ह्याचे आज आपल्या पाईपलाईननी जालना आणि औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग जाणार आहे. आपला जो वाधवान पोर्ट आहे तिथून आपला सर्व खनिज संपदा विदेशात जाणार आहे. परंतु व्हॅल्यू एडिशन जर या जिल्ह्यात झालं, एक लक्षात घ्या की लॉंग टर्म मध्ये देश, जग कुठे जाणार आहे, भारत कुठे जाणार आहे आणि आपण कुठे राहणार आहोत याचा देखील विचार आपल्याला करणं खूप आवश्यक आहे. आमचं सर्वांचं स्वप्न आहे, पूर्ण महाराष्ट्र शासनाचं स्वप्न आहे की गडचिरोलीला विकासामध्ये सर्वात पुढे जायचं. आणि त्यामुळे मी आपला अधिकचा वेळ घेतल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता शुभेच्छा देतो. आम्ही देखील अशा पद्धतीने आता योजना करत आहोत की आमदार निधी असेल, जिल्हा नियोजन समिती असेल, आता आम्ही सर्व योजनेचं मूल्यमापन करत आहोत. आणि फक्त विकास नाही तर लोकांचा दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी कशा पद्धतीने रोजगार निर्माण होईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. आणि या सर्व करत असताना विकास सोबत विरासत म्हणजे जे गडचिरोलीची नैसर्गिक संपदा आहे, गडचिरोलीच्या जंगलाची जी ब्युटी आहे, जे इथला निसर्गरम्य वातावरण आहे त्याचं देखील जतन करायचं आहे. त्यामुळे 50 कोटी वृक्ष लागवडचा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. आणि पूर्णपणे 365 दिवस हिरवे राहणारे झाड या ठिकाणी कसे लावता येईल, या भागाची बायोडायव्हर्सिटी कशी चांगली ठेवता येईल, म्हणजे विकास भी और विरासत भी हा स्वप्न माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या जिल्ह्यासाठी पाहिलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये पालकत्व त्यांनी कुठल्या जिल्ह्याचा स्वीकारला असेल तर ते गडचिरोली जिल्ह्याचा स्वीकारलेला आहे. त्यामुळे या सर्व कामामध्ये तुमचा सहकार्य अपेक्षित आहे. जिथं मिळेल तिथं रोजगार करा, स्वतःला सक्षम करा, स्वतःला समजून घ्या, स्वतःचं चांगलं शिक्षण घ्या, चांगलं स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करा, डेडिकेशननी काम करा, आपल्या पदाला न्याय द्या. जी जबाबदारी तुम्हाला, जी नोकरी तुम्हाला मिळाली आहे त्यात समाधानी व्हा, त्यात अधिक चांगलं काम करून आपलं प्रमोशन कसं होईल, अधिक नवीन काम शिका, स्वतःमध्ये बदल करा आणि नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा. चांगलं आपलं बोलण्याची बोलीभाषा आपली चांगली करा, आपलं राहणीमान चांगलं करा. आणि आपण देखील विकासाच्या या युगामध्ये प्रत्येक माणसाला कॉम्पीट करू शकतो. आपल्या स्वतःमध्ये जे काही गुण आहे त्यामध्ये त्याला कशा पद्धतीने वाढ करता येईल, त्याचा विकास कसा करता येईल, हे स्वतःमध्ये जे माणूस जन्मतः सर्व सारखा असतो. कोण कशा पद्धतीने शिकतो, कोण कशा पद्धतीने आपल्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतो, कोण कशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी जे काही आता नवीन युग आलेलं आहे, टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे, त्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आपण आत्मसात करतो हे एक पॉझिटिव्ह भूमिका आपण घ्या. मी करू शकत नाही, माझ्याशी जमणार नाही, ही निगेटिव्ह मानसिकता तुम्ही काढून टाका. होय, हे मी करू शकतो, हे मी करणार, मी देखील, मलाही 2 डोळे आहे, मलाही 1 नाक आहे, मलाही 2 हात आहे, मी देखील मनुष्य आहे, हे मी करू शकतो. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही. त्यामुळे ईश्वराने सर्वांना सारखा केला आहे. आपण कशा पद्धतीने कृती करतो, कशा पद्धतीने परिश्रम करतो, कशा पद्धतीने आपण नवीन नवीन गोष्टी आत्मसात करतो आणि तुमच्यामध्ये कशा पद्धतीचे स्पिरिट आहे, आपला स्पिरिट पॉझिटिव्ह असावा. आणि तुमच्या पॉझिटिव्ह स्पिरिट असल्याशिवाय गडचिरोली समृद्ध आणि विकसित होणार नाही. त्यामुळे गडचिरोलीचा माणूस हा दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा जास्त कसा कार्यक्षम आहे, कसं कार्यकुशल आहे, त्याची कॅपॅसिटी कशी जास्त आहे, तो कसा परिश्रमी आहे, तो कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी आत्मसात करतो, तो कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये त्याची क्युरियोसिटी असते, हे सर्व गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केल्या तर जे काही आपण संकल्प केलेला आहे तो जास्त वेगाने या ठिकाणी करता येईल. या उत्कृष्ट आयोजनासाठी पोलीस दलाचा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. जे उद्योजक या ठिकाणी आले त्यांनी गडचिरोलीत येण्याचं सौजन्य दाखवलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने 4,500च्या जवळपास विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले. निवड झाली नाही, निराश होऊ नका, परत प्रयत्न करा. चीटी दाना लेकर दीवारों पे चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा करा. आम्ही निवडणुकीत उभं होतो, प्रत्येक माणूस जिंकतो का, परंतु आम्ही स्पिरिटने लढतो, आम्ही जिंकतो. नवीन नवीन योजना, नवीन नवीन काम आपल्या भागात कसं करता येईल, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट कसे आणता येईल, अशा सर्व गोष्टी. आज हा स्पर्धेचा युग आहे.
आपण स्वतः जर बदललो नाही, स्वतः जर शिकलो नाही, स्वतः जर नवीन गोष्टी केल्या नाही, तर आपण या स्पर्धेमध्ये मागे राहू. आणि आपला जिल्हा मागे राहू नये, आपलं कुटुंब मागे राहू नये, आपले सहकारी मागे राहू नये. उद्या बाकीचे कुटुंब समोर जातील आणि आपण मागासलेलो राहतील, ही चित्र या ठिकाणी निर्माण होऊ नये. त्यासाठी सर्वांनी वेगळ्या स्पिरिटने काम करावं. ज्यांची निवड होईल त्यांना शुभेच्छा, ज्यांची निवड झाली नाही त्यांनी पुन्हा चांगलं काम करा आणि भविष्यात त्यांची निवड होईल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. खूप खूप धन्यवाद सर आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी मान्य अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सादर करावे. आदरणीय व्यासपीठावर वरील उपस्थित सर्व मान्यवर, आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी माननीय ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वाल सर, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थित गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादा लवरो खिडकी माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी बेरोजगार युवक युवतींना प्रोत्साहन तसेच त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आदरणीय माननीय डॉक्टर श्री आशिष जयस्वाल सर, राज्यमंत्री तथा सहपालक मंत्री गडचिरोली जिल्हा यांचे मी आभार मानतो. तसेच माननीय डॉक्टर श्री मिलिंद नरोटे सर, आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ यांचे आभार व्यक्त करतो. तसेच माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली श्री अविशांत पांडा, तसेच पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे यांचा आभार व्यक्त करतो. तसेच संचालक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ श्री कैलास मोरे साहेब, संचालक युवा शक्ती फाउंडेशन पुणे श्री एकनाथ पवार साहेब यांचा आभार व्यक्त करतो. तसेच उपस्थित माझे सर्व सहकारी, सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि मान्य वरिष्ठांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.